मी अशोक धोंडीराम पवार, गाव काताळे, माजी सरपंच. आमची मागणी अशी की काताळे गावामध्ये आमचं स्मशानभूमी आमच्या स्मशानभूमीमध्ये ग्रामपंचायत यांनी मनमानी कारभार केलेला आहे. कारण आमच्या ग्रामस्थांच्या आमच्या समाध्या थडगी तोडून त्या ठिकाणी जे पाणी दिलेलं आहे, पाजलेलं आहे, हे धिक्कारास्पद आहे, वातावरण केलेलं आहे. कारण जर पंचायतीला जर योजना राबवून जर पाणी द्यायचं असेल तर ते चांगल्या ठिकाणी देऊ शकतात. ते आमच्याच स्मशानातील आमची पूर्वजांची थडगी तोडून त्या ठिकाणी पाणी देणं व आमच्या भावना दुखावणं हे आम्हाला पटलेलं नाही. आणि आमच्या लोकांना त्याच आमच्या समाजा तोडून त्याच्यामध्येच ते पाण्याचा हे देणं म्हटल्यानंतर एखाद्या घृणावस्थासारखं होतं आहे. हे जनतेला कसं वाटतं हे आपणच पाहावं. आणि हा प्रकार झाल्याच्या नंतर उद्घाटन करण्यासाठी खास सरपंच मॅडम आता त्या एकंदरीत तुम्ही उपोषणाला बसलेला आहात, पण त्या ठिकाणची जी विहीर बांधली गेलेली आहे त्या विहिरीला तुमच्या काही लोकांनी परवानगी दिली का? आमच्या लोकांनी त्यांच्याकडे पाण्याकरिता मागणी केलेली होती की आम्हाला पाणी नाही म्हणून. परंतु सरकारी योजनेची विहीर ही ज्या आता जागा पडल्या तिथपासून एक 500 फुटाच्या अंतरावर तिथे सरकारी विहीर आहे. मग त्या विहिरीवरून हे पाणी देऊ शकत होते. परंतु आमच्या लोकांनी मागणी केल्याच्या नंतर त्यांना आमच्याच स्मशानामध्ये जे विहीर पाण्यासाठी दिलेलं आहे हे कितपत योग्य आहे. तुमच्या लोकांनी परवानगी दिली नाही का? आमच्या लोकांनी परवानगी दिलेली नाही. त्यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आता आमच्या लोकांना जरी त्यांनी सांगितलं असेल की बा तुमची मागणी आहे, मग त्याचे काही पुरावे दाखवा. दुसरी गोष्ट, ती सरकारी जागा फक्त आणि फक्त स्मशानासाठी असून इतर पाण्यासाठी ती नाही. मग त्या जागेचा उपयोग म्हणजे त्या जागेमध्ये ज्याने हे विहीर खोदण्याचं काम केलं हे कितपत योग्य आहे. आणि हे खोदल्याच्या नंतर मी उपसभापती यांनासुद्धा भेटलो. उपसभापतींचं म्हणणं असं आलं, जसं अधिकाराची ज्या बळे गांजिले दुर्बळे अवदसेची ज्या फळे पुढे आहेत त्याच पद्धतीनं उपसभापतींना बोललो, हा जर आमच्यावर अन्याय होतो आहे, हा अन्यायकडं आपण गांभीर्यानं लक्ष द्यावं. तर त्यांनी मला काय उत्तर केलं की जल जीवन मिशन ही विहीर आत्ता जरी तिथे झाली नसली तरी ते आम्ही पुढे बसवून देऊ. म्हटलं मर्जी तुमची, कारण अधिकार तुमचे आहेत. सभापती नेमकं म्हणणं काय आलं? सभापतींचं नेमकं म्हणणं असं आलं की त्या ठिकाणी आम्ही ही विहीर तुम्हाला या योजनेतून हमखास पाडून देणार, ती विहीर होणार. आता अतिक्रमण काय? त्याबद्दलच त्यांना म्हटलं की आता जे अतिक्रमण हे थांबवावं आणि आमच्या लोकांना चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट पाणी द्यावं. अन्य ठिकाणी तुम्ही ते विहीर खोदू शकता, ह्या थडग्यातील पाणी आम्हाला नको. ज्या टायमाला थडगी पाडली गेली त्या तुम्ही विरोध का नाही केला? ज्यावेळेस थडगी पाडण्यात आली त्यावेळेस विरोध करायला तिथे मी एकटा जाऊन आचारसंहिता चालू होती. आचारसंहितेमध्ये हे करता येत नसतं. हे चांगलं सरपंच मॅडम म्हणजेच आता त्यांचं ते झालेल्यामध्ये एक ते मला नाव फटकन आठवत नाही, प्रशासक असल्यामुळे आणि तिथे पोलीस पाटील जरी आलेले असले तरी जाणून बुजून असं म्हणतील की आम्ही चांगलं काम करायला चाललो आहे. त्या ठिकाणी ह्यांना भानगड केली म्हणून मी डायरेक्ट पंचायतीमध्ये गेलो. पंचायतीमध्ये कोणाही नव्हतं. 12-1 वाजेपर्यंत वाट पाहिली. तिथून मी बस पकडून डायरेक्ट गोगरला आलो. व्हिडिओना भेटलो. व्हिडिओना दाखवलं की मागील वर्षी मी तुमच्याकडे या स्कीमबद्दल लेखी पंचायतीला अर्ज देऊन प्रत व्हिडिओ आणि पाणी विभाग यांना दिलेला होता. तरी म्हटलं तिथे हे काम चालू झालेलं याची आपण दखल घ्यावी. एवढं बोलून त्यांनी ग्रामसेवकांचा फोन दिला. उपोषण किती चालणार आहे तुमचं उपोषण किती चालणार? जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या पूर्ण होत नाहीत. 48 तासात तुम्ही एकटे बसलेले आज उपोषणला? मी एकटा बसलोय, बाकी माझ्याजवळ आहेत ना. पण माझ्या बांधवांना ते घाणेरडं पाणी मिळता कामा नये हे माझं ठाम मत आहे. मी ते योजना राबव्या, पण चांगल्या कामासाठी राबव्या, वाईट कामासाठी नको.